आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। धाराशिवमध्ये शिंगोली इथं भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवलाय। पवनराजे हत्याकांडाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत भाष्य केले। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या पाहिजेत आणि दोन्ही पवार कुटुंब एकत्र आले पाहिजे असं आजही आमची भावना असल्याचं त्यांनी म्हटलंय। मी माझी राजकीय भूमिका मतदारसंघात गेल्यावरच स्पष्ट करेन असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे। माझा निर्णय काही असला तरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल कधीच बोललो नाही, बोलणार नाही असंही ओमराजे निंबाळकरांनी म्हटलंय। पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडातील आरोपींना निर्दोष सोडलं ही दुर्दैवाची बाब असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। मुख्यमंत्री आणि मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली असंही शिंदेंनी म्हटलंय। उबाठाचे माजी आमदार रमेश कोरगावकर यांनी फुटीर खासदारांबाबत नाराजी व्यक्त केली आहे। लोकांनी ठाकरे पक्षाचा उमेदवार म्हणून तुम्हाला निवडून दिलं होतं, त्यामुळे तुम्हाला जाण्याचा कोणताही वैयक्तिक अधिकार नव्हता असं कोरगावकर म्हणालेत। कोल्हापुरात अमित शहांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे बाजूला जाऊन फोनवर बोलत असल्याचं पाहायला मिळालं। फोनवर बोलत असताना शिंदे व्यासपीठावरून उतरून निघून गेले। दादरमधल्या पांढऱ्या पट्टीच्या वादावरून निलेशचंद्र मुनींनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले। हा वाद केवळ व्होट बँकसाठी असून तुमच्या मनगटात किती दम आहे हे महाराष्ट्र ओळखतो असं निलेशचंद्र मुनी यांनी म्हटलंय। विधान परिषदेवर बिनविरोध निवड होताच आमदार अनिकेत तटकरे यांनी रायगडमधल्या अनेक नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्यात। भरत गोगावले, नितेश राणे, रवींद्र चव्हाण, राम ठाकूर यांच्यासह आणखी काही नेत्यांच्या अनिकेत तटकरे यांनी सदिच्छा भेटी घेतल्या। भाजपमध्ये अंतर्गत वाद पेटलाय अशी टीका राज ठाकरेंनी केली। त्यांच्याकडे मोदी नावाचा चुंबक आहे म्हणून सर्व शांत दिसतं असा टोलाही त्यांनी लगावला। राज ठाकरेंच्या टीकेवर भाजपनं प्रत्युत्तर दिलंय। भाजपच्या अंतर्गत राजकारणावर टीका करण्यापेक्षा आपल्या पक्षाकडे लक्ष द्या असं वक्तव्य नवनाथ बन यांनी केलंय। पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालावर कोणताही राजकीय निर्णय अवलंबून नव्हता असं स्पष्टीकरण ओमराजे निंबाळकरांनी दिलंय। अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी म्हटलंय। पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालावरून न्यायालयावर विश्वास ठेवावा की नाही हा संभ्रम आहे असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय। पवनराजे हत्या प्रकरणी पद्मसिंह पाटलांची निर्दोष मुक्तता झाल्यानं जितेंद्र आव्हाड यांनी आनंद व्यक्त केलाय। पद्मसिंह पाटील निर्दोष असल्याची खात्री होती असं वक्तव्य आव्हाडांनी केलंय। लोकशाहीची हत्या करणाऱ्या मोदी सरकारपेक्षा काँग्रेस सरकार कितीतरी चांगलं होतं ही भूमिका उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात मांडली। काँग्रेस पक्ष हा लोकशाही जोपासणारा पक्ष होता असं नाना पटोले यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी पवार पक्षाचे खासदारही फुटणार असा दावा करणाऱ्या बाबा आत्राम यांचा खासदार सुरेश म्हात्रेंनी समाचार घेतलाय। बेताल वक्तव्य करणाऱ्या आत्राम यांनाही शरद पवारांनीच मोठं केलं असं वक्तव्य म्हात्रेंनी केलंय। पवनराजे हत्याकांड प्रकरणातील निकालाबाबत ओमराजेंच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तब्बल 20 वर्षांनी आलेला हा निकाल धक्कादायक असून हा आमच्यासाठी काळा दिवस असल्याचं कार्यकर्ते म्हणालेत। पवनराजे हत्या प्रकरणाच्या निर्णयावर न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे अशी प्रतिक्रिया अण्णा हजारेंनी दिली। न्यायालयानं दिलेला निर्णय मान्य करायला हवा असं मत अण्णा हजारेंनी मांडलं। दिग्रसमध्ये खासदार संजय देशमुखांच्या शिवसेना पक्षप्रवेशाचे स्वागत बॅनर झळकले। देशमुखांच्या शिवसेना प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा झाली नसतानाही शिवसैनिकांनी बॅनरबाजी केली। माजी खासदार संजय काका पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। सलीम सारंग राष्ट्रवादी सोडणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात तरी ओबीसींची स्वतंत्र गणना झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली। याबाबत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिलाय। कराडपर्यंत वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या दूषित पाण्याच्या विरोधात माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आक्रमक केले। तर कृष्णेच्या पाण्यावरील उपसा बंदी तात्काळ हटवून दूषित पाणी शेतीसाठी उपसा करण्याची परवानगी देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे।
तर बीडच्या नगरसेविकेनं कुणबी नोंदींचा गैरवापर केल्याचं समोर आलंय। बनावट कुणबी नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप करत नगरसेविका रेखा अंबुरे सरोदे यांचं जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं रद्द केलंय।